नमस्कार विद्यार्थी व शिक्षक मित्रांनो, मी मनोहर भाविस्कर, कला शिक्षक, हिमालय स्कूल बोरिवली पश्चिम. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून या स्पर्धा राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीची मानसिकता निर्माण करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे SCRT चे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यात इयत्ता 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. हॅकॅथॉन स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांना एकत्र आणून त्यांना कौशल्य व विकसित करण्यासाठी आयोजित केली जाणारी म्हणजे हॅकॅथॉन स्पर्धा. या हॅकरमध्ये विद्यार्थ्यांना नवीन कल्पना करण्यासाठी प्रोत्साहित केली जाते. विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकसित करणे, नवीन कल्पना, नवीन संकल्पना, विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मिती मानसिकता निर्माण करणे, विद्यार्थ्यांना उद्योजकतेबाबत जागृत निर्माण करणे. एवढेच नाही तर आपण सुरुवातीला DED, BEd जे काही शिक्षण घेतलेलं असेल त्या वेळेचे घेतलेले शिक्षण आणि आताच्या बदलत्या काळानुसार व तंत्रज्ञानानुसार तुम्ही विद्यार्थ्यांना नवीन काय शिकवता, हा उद्देश समोर ठेवून विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवून व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. या हॅकॅथॉन स्पर्धेमध्ये 15 संकल्पना अंतर्गत विद्यार्थ्यांनी स्थानिक ते जागतिक पातळीवरील समस्या सोडवण्यासाठी प्रतिकृती तयार करणे अपेक्षित आहे. तसेच या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता व व्यवसाय कौशल्याविषयी जागृत निर्माण करण्यात येणार आहे. आता या हॅकॅथॉन विषयाबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मी पुढील आपल्या समोर मांडणार आहे. बघूया. हॅकॅथॉन म्हणजे काय? हॅकॅथॉन हा शब्द हॅक आणि मॅरेथॉनचे संयोजन आहे, म्हणजेच हॅकरसाठी मॅरेथॉन. पुढचा, हॅकॅथॉन हा एक स्पर्धात्मक कार्यक्रम आहे. विशिष्ट समस्या सोडवण्यासाठी किंवा नवीन संधी ओळखण्यासाठी स्पर्धक एकत्र येतात. हॅकॅथॉन सहभागी व्यक्ती एकमेकांशी संवाद साधतात आणि आपल्या नवनिर्मितीचे सादरीकरण करतात. हॅकॅथॉन कशासाठी? विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीची मानसिकता निर्माण करण्यास 21व्या शतकातील कौशल्यांची रुजवणूक व्हावी यासाठी हॅकॅथॉन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चिकित्सक विचार, सर्जनशीलता, सहयोग व संवाद अशी 21व्या शतकाची 4 कौशल्ये असून त्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NAP नमूद केलेली आत्मविश्वास व करुणा अशी 2 कौशल्ये जोडलेली आहेत. हॅकॅथॉन स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय व शासकीय अनुदानित शाळेतील इयत्ता 6वी ते 8वीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. 2 विद्यार्थी व 1 मार्गदर्शक शिक्षक याप्रमाणे 1 गट असेल. एका शाळेतील जास्तीत जास्त 3 गट सहभागी होऊ शकतील. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2023, युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स यामध्ये नमूद केलेल्या महत्त्वाच्या विषयांन्वये निवडण्यात आलेल्या 15 विषयावर थीम्स विद्यार्थ्यांनी प्रतिकृती करणे अपेक्षित आहे. हॅकॅथॉन स्पर्धेविषयी पुढील 15 विषय होय. 1. आरोग्य, कृषी, वाहतूक व दळणवळण, दर्जेदार शिक्षण. 4थ्या नंबरच्या दर्जेदार शिक्षणामध्ये PT, कला इत्यादी विषय तुम्ही घेऊ शकता. 5वा पर्यावरणपूरक जीवनशैली, नागरी विकास रचना, पर्यटन, संगणकीय विचार, स्वच्छता, अन्न आणि पोषण, परवडणारी व स्वच्छ ऊर्जा, लिंग समभाव, सांस्कृतिक वारसा, प्रदूषण, डिजिटल सुरक्षा असे 15 विषयांचा यात समावेश केलेला आहे. हॅकॅथॉनचे टप्पे. 1. समावेशित विषयाबद्दल माहिती, नोंदणी व संघ तयार करणे, कल्पना तयार करणे व कार्यान्वित करणे, मार्गदर्शन व कार्यशाळा, मूल्यमापन, स्पर्धा व ओळख निर्मिती. हॅकॅथॉनची अंमलबजावणी. जिल्हास्तरीय प्रदर्शन, जिल्हा स्तरावर प्रतिकृतींचे प्रदर्शन. 2. प्रति जिल्हा व प्रथम 3 प्रतिकृतींची निवड. 3. राज्यस्तरीय प्रदर्शन, 108 प्रतिकृतींचे सादरीकरण. 4.
निवडक प्रतिकृतींना पारितोषिक वितरण. तर विद्यार्थी मित्रांनो, हॅकॅथॉनचे 15 विषय पुढीलप्रमाणे. पहिला, आरोग्य, कृषी, वाहतूक व दळणवळण, दर्जेदार शिक्षण, पर्यावरणपूरक जीवनशैली, नागरी विकास रचना, पर्यटन, संगणकीय विचार, स्वच्छता, अन्न आणि पोषण, परवडणारी व स्वच्छ ऊर्जा, लिंग समभाव, सांस्कृतिक रचना, प्रदूषण आणि डिजिटल सुरक्षा. या 15 पैकी कोणत्याही एका विषयावर एक गट म्हणजे 2 विद्यार्थी, 1 शिक्षक, 1 गट असणार आहे. जास्तीत जास्त गटाचे उपक्रम अपलोड करण्यात येणार आहे. हे अपलोड करत असताना प्रतिकृतींचे प्रमाणपत्र, शिक्षकांचे नाव, दोन्ही विद्यार्थ्यांचे नाव, प्रकल्पाचे नाव, विद्यार्थी व शिक्षकांची स्वाक्षरी अशा पद्धतीने हे शाळेच्या लेटरहेडवरती अपलोड करायचे आहे. याची सर्व शिक्षकांनी नोंद घ्यावी. तर अशा पद्धतीने या छोट्याशा व्हिडिओमध्ये हॅकॅथॉनबद्दल मी काही महत्त्वाचे मुद्दे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच महत्त्वाचं म्हणजे या हॅकॅथॉन स्पर्धेचे रजिस्ट्रेशन ऑक्टोबर महिन्यात करावे लागणार आहे आणि नोव्हेंबरमध्ये हा उपक्रम आपल्याला सादर करावा लागणार आहे. नोव्हेंबरमध्ये जिल्हास्तरीय, डिसेंबरमध्ये राज्यस्तरीय या प्रकल्पाचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. याची सर्व शिक्षकांनी नोंद घ्यावी. एका प्रकल्पामध्ये 2 विद्यार्थी, 1 शिक्षक असा एक प्रकल्प किंवा 3 संघ व 3 विषय घेऊन आपण 3 प्रकल्प या ठिकाणी आपण सादर करू शकतो. सर्व विद्यार्थी शिक्षक मित्रांनो, या इयत्ता 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी हे हॅकॅथॉन स्पर्धेविषयी मी थोडक्यात माहिती आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला सगळ्यांना नक्कीच समजले असेल अशी मी आशा बाळगतो. धन्यवाद.